श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदन देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभीचे गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 4 ऑक्टोबर 2025 वार शनिवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. चांद्र ऋतू शरद ऋतू. मास अश्विन. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी द्वादशी तिथी संध्याकाळी 17:10 पर्यंत. नंतर त्रयोदशी तिथी सुरू. नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी 9:10 पर्यंत. नंतर शततारका नक्षत्र सुरू. योग शूल संध्याकाळी 19:27 पर्यंत. नंतर गंड योग सुरू. करण दिवाकरण बालव संध्याकाळी 17:10 पर्यंत. नंतर रात्रोकरण 28:12 पर्यंत. रवी कन्या राशीत आहे. चंद्र कुंभ राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत गुरु 28 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत शुक्र 26 अंशावर. कन्या राशीत रवी 16 अंशावर. तुळ राशीत मंगळ 13 अंशावर. बुध 1 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत चंद्र 4 अंशावर. राहू वक्री 24 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 3 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. रवी षडाष्टक योग चंद्र 150 अंश अशुभ योग. चंद्र त्रिकोण योग मंगळ 120 अंश. चंद्र केंद्र योग हर्षल 90 डिग्री अशुभ. बुध षडाष्ट योग शनी 150 डिग्री अशुभ योग. राहू काळ हा शनिवारी सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. सर्वथा अशुभ काळ असतो. यावेळी कोणतीही शुभकार्य सुरू करू नयेत. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. दिनविशेष उत्तम दिवस. शनी प्रदोष. क्षीरदान. द्विदल व्रत. टीप पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथी दररोज तिथीचे श्रवण केले असता आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते. योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथच सिद्ध होतात. आणि या सर्वांचे श्रवण केले असता तुम्हाला नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवंतु.